नमस्कार. मी मोनिका सूर्यकांत रणधवे. मी सध्या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी या पदावर कार्यरत आहे. मी मूळची पुण्याची असून साधारणतः जुलै महिन्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. मी साधारणतः 2010 मध्ये सरकारी सेवेमध्ये MPSC द्वारे प्रवेश केला. 2010 मध्ये परिवीक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषद येथे कामकाज केलेलं आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातीलच माण तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी या पदावर 3 वर्ष कामकाज केलं आणि त्यानंतर महिला बाल विकास विभागाअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी, तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, तसेच आमच्या डेप्युटी कमिशनर प्रशासन अशा विविध पदांवरती मी कामकाज केलेलं आहे आतापर्यंत. मॅडम, तुमच्या जडणघडणमध्ये तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला पाठिंबा कसा? माझ्या कुटुंबामध्ये सर्वच लोकांचा मला खूप चांगला पाठिंबा होता. सगळ्यात महत्वाचं, मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. माझे बाबा अकाउंट ऑफिसर होते, आता सध्या ते रिटायर आहेत. त्यामुळे प्रशासनात असण्याचा वारसा हा कुटुंबाकडूनच होता. त्यानंतर घरातील इतर व्यक्ती, काका मामा हे सर्वच लोक प्रशासनातच असल्यामुळे आपल्याला या क्षेत्रात जायचं आहे हे आधीपासूनच ठरलं होतं. म्हणजे तुमचं हे लहानपणीचं स्वप्न होतं. हो. आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला कसा संघर्ष करावा लागला? संघर्ष तसा फारसा असा संघर्ष म्हणता येणार नाही, पण अभ्यास करणं पूर्णतः आपण ज्या अभ्यासाचं व्रत घेतलंय किंवा मला आता MPSC करायचंय, UPSC करायचंय, त्यावेळेला अनेक गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं लागतं. त्या पद्धतीने सर्व हे करून मी वयाच्या 23व्या वर्षी वर्ग 1 अधिकारी झालेली आहे. हे सांगताना मला खूप आनंद होतो. तुमच्या क्षेत्रामध्ये महिला म्हणून काम करत असताना तुम्हाला विशेष कोणकोणती आव्हानं समजलं? महिला म्हणून कामकाज करताना फारस म्हणाल तर माझी मुलं सध्या लहान आहेत, मग त्याच्यामुळे थोडं जे काय आहे ते प्रत्येक आईकडनं जे काही होतं की अर्ध लक्ष घरात, अर्ध लक्ष ऑफिसमध्ये, अशा बरेच दिवस असे येतात की आपली द्विधा मनस्थिती राहते. हा सगळ्यात मोठा एक सर्वच महिलांचा प्रश्न आहे. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत किंवा महिला अधिकारी आहेत, या सर्वांचा हा एक प्रश्न आहे की आम्हाला या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्याचबरोबरीने बऱ्याच वेळेला असं होतं की काही महत्वाची पदं असतील त्यावेळेस महिलांना त्यामधनं डावललं जातं. ही वस्तुस्थिती त्यामध्ये सत्य आहे की कार्यकारी पदावर महिलांना पोस्टिंग देताना विचार केला जातो की यांना तिथे द्यावं का, नाही का, काम होईल का, जमेल का. याची मानसिकता अद्यापपर्यंत 100% बदलली असं आपल्याला म्हणता येणार नाही. यस मॅडम, घरची जबाबदारी आणि ह्या नोकरीचा याचा मेळ कसा घालता तुम्ही? आता प्रशासनामध्ये येऊन मला जवळपास 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मुलं लहान असतानापासूनच थोडस घरचं नियोजन आणि कामाचं नियोजन याची करण्याची आता सवय लागलेली आहे असं म्हणता येईल. ऑफिसमधनं घरी जाताना ऑफिसमधले प्रॉब्लेम्स ऑफिसमध्ये ठेवून जायचं आणि घरी गेल्यानंतर मुलांबरोबर मनसोक्तपणे फक्त आणि फक्त त्यांची आई म्हणून खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं वगैरे यामध्ये मी माझा वेळ व्यतीत करते. यशस्वी स्त्रीच्या मागे संघर्ष असतोच, या विधानाला तुम्हाला काय वाटतं या विधानामध्ये? हो, नक्कीच सर्वांच्या मागे कुठल्या ना कुठल्या प्रकारे संघर्ष हा असतोच. मग तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनातला असू दे किंवा काही मोठ्या आव्हानांचा असू दे किंवा तुमच्या काही स्वप्नांना तुम्हाला बऱ्याच वेळेला मुरड घालावी लागते आणि तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून शांत बसावं लागतं. या सर्व आव्हानांना जवळपास सर्वच स्त्रिया सामोऱ्या जात असतील. मॅडम, एक तुमच्या मते खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय? स्त्री सक्षमीकरण म्हणजे माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की फक्त तुम्ही सर्व्हिसमध्ये जाणं किंवा कुठेतरी नोकरी करणं आणि तुम्ही पैसे कमवणं हे नसून
तुम्ही कमवलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा याचा निर्णय घेणं, हे तुम्ही जेव्हा स्वतःहून की माझा निर्णय मी घेत आहे हे ज्या वेळेस होईल त्यावेळेस ते स्त्रीचं खरं सक्षमीकरण झालेलं आहे. कारण आपण आज बघतो, आज आमच्या बचत गटाच्या महिला असतात किंवा अगदी छोटे छोटे घरकाम करणाऱ्या वगैरे जरी महिला आहेत, त्या स्वतः इतके कष्ट करतात, पैसे कमवतात, परंतु तो पैसा खर्च कसा करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार अजूनपर्यंत त्यांना नाहीये. तर त्यावेळेस जेव्हा महिला स्वतः हा निर्णय घेतील की मी कसं काय करू किंवा माझ्या आयुष्यात मी पुढे कुठला निर्णय घेऊ, मला कुठलं शिक्षण घ्यायचंय, मला कुठे नोकरी करायची आहे, या बाबतीत जेव्हा ती निर्णय घेण्यासाठी सक्षम होईल त्यावेळेस महिला खरी सक्षम झाली. आजच्या आधुनिक काळामध्ये महिला कोणत्या गोष्टीत स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे असं तुम्हाला वाटतं? महिलांना कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळणं बाकी आहे असं तुम्हाला वाटतं? स्वातंत्र्य आता सध्या स्वतंत्र तर महिला आहेच आहे. कुठं ना कुठं तरी थोडी महिला म्हणून खंत असते की सर्वच जागेवर एक हे भेटायला पाहिजे, असं काय वाटतं का तुम्हाला? का सध्या हे चाललंय ते योग्यच आहे? आता मी आमच्या साधारणतः समजा आता नोकरदार स्त्रिया वगैरे यांच्या बाबतीत बोलणार नाही, पण ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो, ज्या आमच्या तळागाळातील महिला भगिनी आहेत, बचत गटाच्या महिला आहेत किंवा आमच्या काही लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल बघताना असं वाटतं की त्या स्वतः खूप कष्ट करतात, परंतु त्यांना त्यांचं आयुष्य जगण्याचं कसं जगावं किंवा काय घ्यावं याच्याबाबत त्यांना निर्णय घेण्याची कुठेही मुभा नाहीये. आजही अनेक घरांमध्ये कौटुंबिक हिंसाचार होतो आहे. आमच्याकडे अशा अनेक केसेस येतात, त्या महिलांना मारहाण होते, त्यांना त्रास दिला जातो. त्याचा विरोध करणं किंवा त्याला प्रतिकार करणं याची अजूनपर्यंत त्याचं स्वातंत्र्य मला आहे हेच महिलेला समजत नाहीये किंवा मी आवाज उठवू शकते. जसं पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये आता याच्याबाबत खूप सारी जनजागृती झाली आहे, परंतु इथे परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये अजून याबाबत खूप सारी जनजागृती करणं खूप आवश्यक आहे. आणि इथे आगामी काळामध्ये माझं नक्कीच हे ध्येय राहील की इथल्या महिला भगिनींमध्ये ती जाणीव जागृती निर्माण करावी. ऑफिस मधली सर्व जी टीम आहे, तर सर्वच्या सर्व माझे जे कर्मचारी आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण जीव ओतून काम करतात. त्याच्यामुळे त्यांना आज सांगितलं की आज आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर त्यावेळेस अख्खी टीम एका वेळी कामाला लागते. कारण इथं कुणाचं एकट्याचं कधीच श्रेय असू शकत नाही. आमचं जे डिपार्टमेंट आहे तर ते टीम वर्क करून तुम्ही तुमचा रिझल्ट दाखवण्याचं डिपार्टमेंट आहे. मग याच्यामध्ये आमच्या कार्यालयाचे कर्मचारी, तसंच याच्यामध्ये आम्हाला माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा सुद्धा खूप सपोर्ट असतो. सरांचा नेहमी उत्साह असतो. आमच्या अनेक कार्यक्रमामध्ये देखील सर उपस्थित राहतात. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे SP साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम असतील, हे सर्वजण आम्हाला तेवढाच सपोर्ट करतात. आणि आमच्या मुलांच्या बाबतीत, जी बालगृहातली मुलं वगैरे यांच्या बाबतीत जर काही प्रश्न उद्भवल्यास आम्हाला जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाच्या स्तरावरनं अगदी तात्काळ सहकार्य लाभतं. त्याच्यामुळे हे फक्त माझ्या एकटीचं श्रेय नसून हे पूर्ण जिल्ह्यातल्या प्रशासनाचं श्रेय आहे असं मी म्हणेन. मग शेवटचा प्रश्न आहे, महिला दिनाच्या आपण तरुण पिढीला काय संदेश देणार? मी या तरुण पिढीला नक्की असा संदेश देईन की जसं आम्ही 90च्या दशकातली मुलं होतो त्यावेळेस आम्ही आमचा अभ्यास करणं, त्यानंतर आईकडनं घरकाम शिकणं यामध्येच आमचा पूर्ण वेळ जायचा. परंतु आजच्या पिढीचा जास्तीत जास्त वेळ जो आहे तो मोबाईल, टीव्ही याच्यामध्ये खर्ची पडतोय म्हणण्यापेक्षा तो वाया जातोय. त्याच्यामध्ये गुंतून न पडता आपल्याला भविष्याकरता काय करायचं आहे याचा विचार करा. स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहा आणि काही झालं, मग ती मुलगा असू मुलगी असू, किमान तुम्हाला स्वतःचं पोट भरता येईल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं सुद्धा पालन पोषण करता येईल इतके किमान सक्षम तुम्ही व्हायलाच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास करणं असेल, त्यानंतर तुम्ही काही तांत्रिक शिक्षण असेल, नवीन काही गोष्टी शिका, व्यवसाय करा, परंतु मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता तुम्ही तुमच्या तारुण्याचा उपयोग स्वतःला घडवण्यामध्ये करा. आणि मी आज आपल्या चॅनल तर्फे मला मुलाखतीसाठी बोलवलं यासाठी धन्यवाद देते.
आणि जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.